नमस्कार मित्रांनो. तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करूया प्रबळगड. तर चला सुरू करूया. गड हा लगभग पनवेलपासून 20 किलोमीटर दुरीवर आहे आणि गडावर जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे तो ठाकूरवाडी गावातून जातो. गावाच्या पायथ्यापाशी गाडी पार्क करून ट्रेकला सुरुवात केली. गावापर्यंत ट्रेक हा लगभग 7.5 किलोमीटरचा आहे. ट्रेक करताना फक्त जो नॉर्मल रस्ता आहे तोच यूज करा, नाहीतर तुम्ही जर नवीन रस्ता ट्राय करायला जाशाल तर तुम्हालाच प्रॉब्लेम होईल. शॉर्टकट कसा वाटला तुम्हाला? शॉर्टकट मस्त वाटला सर. नंतर तो अनुभव मी कधीच विसरणार नाही. जेवढं वर गेलं तेवढं खाली येऊन परत चालत आलोय. रस्त्यामध्ये तुम्हाला असे छोटले हॉटेल लागेल की जिथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. तसं पाहायला गेल्यावर हा गड समुद्र सपाटीपासून लगभग 2300 फूट उंचीवर आहे. ट्रेक तसा एवढा मुश्किल नाहीये, पण सोबत येताना तुम्ही पाणी बॉटल वगैरे जे जे तुम्हाला वाटतंय, कारण की ट्रेक हा खूप मोठा आहे, तर जे जे जरुरी सामान तुम्हाला वाटतं की सोबत कॅरी केलं पाहिजे ते सोबत घेऊन या. कारण की वर तुम्ही आला तर असे 2-3च दुकान आहे जिथे तुम्हाला पाणी मॅगी वगैरे भेटू शकते, आणि पायथ्यापाशी तुम्ही गाडी पार्क करशाल तर तिथं 1-2 दुकानं आहे. तर बेस्ट असं राहील की तुम्ही स्टार्टिंगला तुमच्यासोबत कॅरी करून चाला. गडाकडे जाण्याचा रस्ता हा गावावरून जातो. पुढे गेल्यावर तुम्हाला 2 वाट दिसतील. एक कलावंती दूरकडे जातो आणि दुसरा प्रबळगडकडे. लगभग आम्हाला 1 घंटा झाला आहे आम्ही ट्रेक करतोय, तरी अजून आम्ही वर आलो नाही. तुम्ही पाहू शकता रस्ता कसा आहे. चालू आहे असं थोडं थांबत थांबत आम्ही चाललोय वर. तो फाइनली हम प्रबळगड पे आ चुके. जवळपास 1-1.5 तास लागला आम्हाला जस्ट इथपर्यंत येण्यासाठी. अजून तर पूर्ण गड पाहायचा आहे. तसं पाहायला गेलं तर गडाचा इतिहास हा फार जुना आहे. पनवेल आणि कल्याण गडावर लक्ष ठेवण्यासाठी 1458 मध्ये बहामनी सुलतानने या गडाची निर्मिती केली. तर गडावर फिरताना तुम्ही अशी दोरी लक्षात ठेवा, ही तुम्हाला प्रॉपर रस्ता दाखवेल कुठं जायचंय. फक्त गडावर जो तुम्हाला सुरुवातीला दाखवला चढण्यापुरता तेवढाच पॅच डिफिकल्ट होता, बाकी गड तसा नॉर्मल आहे. पुढे जाऊन हाच गड मलिक अहमदने जिंकून निजामशाहीमध्ये विलीन करून घेतला. तसं पाहिलं तर ह्या गडाचं सुरुवातीला नाव मुरुंजन असं होतं. ज्या टाईमला निजामशाही एंडवर होती त्या टाईममध्ये शहाजी महाराज आणि जिजामाता ह्या गडावर काही काळ थांबले होते. तर लगभग 1.5 किलोमीटर चालत चालत आम्ही सध्या बुरुजापाशी आलेलो आहे.
ते समोर तुम्ही पाहत आहे तिथं बुरुज आहे. माहुलीच्या तहानंतर हा किल्ला मुघलांच्या अंडर गेला आणि त्यांनी तो नंतर आदिलशाहीकडे दिला. आणि पुढे जाऊन 1656मध्ये जसजसा स्वराज्याचा विस्तार होत होता त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर स्वारी केली आणि हा किल्ला जिंकून घेतला आणि नंतर याचं नाव चेंज करून त्यांनी प्रबळगड असं ठेवलं. तर मित्रांनो, इथं आम्ही बुरुजवर थोड्या वेळ थांबलो. चांगलं वाटलं, खूप चिल होतं वातावरण इथं. तर आता आम्ही चाललो आहे कलावंती दुर्गकडे. मोस्टली मान्सूनमध्ये जर तुम्ही हा ट्रेक करत असाल तर फार चांगलं, कारण की मान्सूनमध्ये जो वेदर आणि प्लस या गडावरचं जे जंगल आहे ते फार भारी दिसतंय आणि त्याचा एक वेगळाच एक्सपिरियन्स भेटतो. जर लगभग पूर्ण ट्रेक म्हणला 15 किलोमीटरच्या आसपास जातो गावापासून तर गड चढून गावापर्यंत येऊस तर. ट्रेक करताना तुम्हाला नवीन नवीन माणसं भेटतील. ते त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतात की ज्या प्रकारे आम्हाला ह्या ट्रेकमध्ये 2 नवीन व्यक्ती भेटले. त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला प्रबळगडबद्दल, की किती वेळेस ते इथं आलते, त्यांना कसं वाटलंय. ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स होता हा नवीन व्यक्तींसोबत तो चांगला वाटला. तर आम्ही जस्ट इथं 15-20 मिनटं रेस्ट केला पॉईंटवर. तर आता आम्ही चाललो आहे कलावंती दुर्गकडे. तर जाणार होतो पण थोडा प्लॅनमध्ये चेंज झाला. तर आता आम्ही फक्त दुसऱ्या बुरुजवर चाललो आहे की जिथून कलावंती दुर्ग चांगलं दिसेल. ट्रेक तसा चांगला आहे पण थोडा लेंदी असल्यामुळं थकवा थोडा जाणवत आहे. आता तुम्ही हा समोर पाहताय हा आहे कलावंती दुर्ग. हा नाही, कसं वाटतंय ट्रॅकबद्दल? ट्रेकबद्दल खूप चांगलं वाटतंय. माझी खूप इच्छा आहे तो ट्रेक करणं. पण सध्या थोडंसं पाऊस येतोय त्यामुळे असं वाटतंय की पाऊस असताना ते पाय फिसकटेल म्हणून भीती वाटते. तुमचं? मला तर वाटतं की आता मी खाली जाऊन रेस्ट करावा. आता मी खूप सारं चालणं झालंय. एका दिवशी जर ट्रेक केला तर मग परत ये सर. हा परत नाही येणं. तेच म्हणतोय. सचिन, तुम्हाला काय झालेलं आहे? मला मी काय झालंय माहिती का, मी चप्पल आणली ही तर सध्या मी खूप मोठा ट्रेक करून आलोय खालून म्हणजे वर जाऊन अर्ध्यातून खाली आलोय. सो सध्या तर मी त्या मूडमध्ये नाहीये त्या ट्रेकच्या इझी ट्रेक करायच्या. डिफिकल्ट ट्रेक ऑलरेडी केलाय मी. तर पाहू आम्ही, जर होत असेल तर तो ट्रेक करू. कारण की सध्या तुम्ही वर पाहत आहात, आभाळ पण आलेलं आहे. तर अंदाजाने पाऊस पडू शकतो. जर पाऊस पडला तरी तर आम्ही 10-15 मिनटं थांबू, पावसाचा आनंद घेऊया. ऊन नव्हतं म्हणून ठीक आहे. तू दमन चाल. तर आम्ही सध्या गड उतरतोय. तर लगभग इथं पाऊस आलेला आहे. जास्त जोरात नाही, फक्त असं रिमझिम रिमझिम पाऊस येतोय. तर जर लवकर खाली पोचलो आम्ही तर पाहू कलावंती दुर्गला जायचं आहे की नाही. तर मोस्टली तर आता नाही वाटतंय जाईन आम्ही. जर लवकर उतरलं तर कंटिन्यू करू तिकडं पण ट्रेक. तसा प्रबळगडचा ट्रेक हा चांगला आहे, फक्त इथं थोडं घनदाट जंगल आहे आणि खूप मोठं आहे, वास्ट आहे. आता टाच दुखायला लागली पूर्ण. तर सध्या आम्ही इथे एक पॉईंट आहे
तुम्ही पाहू शकता इथून थांबलेलं आहे. तर आता इथं थोडं रेस्ट करू, पाहू. बघ खाली जाण्यासाठी आम्हाला अजून अर्धा एक घंटा तरी लागेल. तर आता इथं थोडा वेळ रेस्ट करू. बघता हा आहे कलावंती दुर्ग. त्याच्यासाठी इथून रस्ता तिकडे जाण्यासाठी, तर इथून लगभग हाफ ॲन आवरमध्ये तुम्ही वर जाऊन येऊ शकता. सध्या आम्ही फार थकलेलो आहेत, त्याच्यामुळे थोडा विचार करतो आहे जायचं आहे की नाही. तो ओव्हरऑल जो आम्ही ट्रेक केला तो एक्सपिरियन्स खूप चांगला होता. आता आम्ही खाली गड उतरतो आहे. तर लगभग इथून आम्हाला अजून आम्ही जिथं गाडी पार्क केली आहे तिथपर्यंत जाण्यासाठी 10 ते 15 मिनटंच लागतील. तर आपण इथं हा व्लॉग एंड करू. तुम्ही कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. तर भेटू तुम्हाला पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये नवीन ठिकाणी.